म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू कशी करायची? नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी सुरू करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 2 स्टेप्स लागतात. त्यातली पहिली स्टेप आहे की तुमची KYC डिटेल्स तयार करा. म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमच्या बँक डिटेल तुम्ही तयार करा. दुसरी महत्त्वाची स्टेप आहे की तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही अगदी कमीत कमी 500 रुपयापासून पण गुंतवणूक करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो की इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची. पहिली स्टेप, त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलच्या ॲपमध्ये किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू तुम्ही ही SIP चालू करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गोल सेट करणं गरजेचे आहे. म्हणजेच तुमचा उद्देश निश्चित करणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, लग्नाचा प्लॅन आहे, मुलांचा शिक्षणाचा प्लॅन आहे, रिटायरमेंटचा प्लॅन आहे, या प्रकारे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे एकदा गोल सेट झाले की तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात याच्यानुसार तुम्हाला म्युच्युअल फंड चूज करणं गरजेचं असतं. एकदा का फंड निवडल्यानंतर तुम्ही लमसम म्हणजेच एक रकमी पण इन्व्हेस्ट करू शकतात किंवा दर महिन्याला स्टेप बाय स्टेप म्हणजेच SIP पण थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. SIP हा एक शिस्तबद्ध पर्याय आहे. तर गुंतवणूक करणं हे खूप सोपी पद्धत आहे, पण तुम्हाला त्याची आवश्यक माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला अशीच काही माहिती पाहिजे असेल किंवा योग्य फंड कसा निवडायचा याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. चला, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया.